ऑल, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. सो आजचा ब्लॉग असा सकाळपासून मी सुरू केला नाही. आता मी छान अशी तयार झाली आहे, अनायासुद्धा तयार झाली आहे आणि आजचं नॉर्मल असं रुटीन होतं सकाळचं आणि खूप धावपळसुद्धा होती. त्याच्यामुळे मी ब्लॉग सकाळपासून सुरू केला नाही. पण म्हटलं आता बर्थडे सेलिब्रेशन आहे, आम्ही सगळे छान असे रेडी झालो आणि आम्ही चाललेलो आहे आता वेन्यूवर. त्याच्या आधी आम्हाला अनायाचं अक्षौन करायचं आहे, तर अक्षौन करून घेतो सगळेजणी मिळून आणि त्यानंतर आम्ही तिथे जातो. सो बर्थडे सेलिब्रेशन कसं होतं काय हे तुमच्याशी मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. आणि हा त्याचबरोबर अनायाला भरभरून तुमचे आशीर्वाद आणि विशेष द्यायला विसरू नका. सो हॅपी बर्थडे टू अनाया. आणि आजचं सेलिब्रेशन कसं होतं हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. यापुढे काय काय होतं हे तुमच्याशी ब्लॉगमध्ये शेअर करते. सो स्टे ट्यून्ड. दुपारी सगळं आवरून बसलो होतो, सगळ्यांचा आराम चालला होता. म्हटलं चला आपण आर्टिफिशियल नेल्स लावू. याआधी मी कधीच लावले नव्हते, पण काही दिवसापूर्वी मागवून ठेवले होते, त्याचा काही उपयोगच झाला नाही. म्हटलं चला आज ओकेजन पण आहे तर आपण ते लावून बघूया. मला तर काही लावता येत नव्हते, पण भावनाने ते मस्त मला लावून दिले आणि ते असे काहीसे दिसत होते. एकदम क्विक आहे लावायला, सोपे पण आहे आणि मग कुठे जायचं असलं तर आपल्याला पटकन लावून आणि पटकन घरी आल्यावर ते आपण काढून पण टाकू शकतो. सो मला तरी ही आयडिया खूप आवडली. मेशोवरनं मी मागवले होते, खूप जास्ती स्वस्त पण आहेत ते. तुम्हाला लिंक हवी असेल तर मला खाली कमेंट करा. आणि ते मम्मी तिला कधी कधी म्हणायचे असं वाटते ना दीदी 2 ठेवून द्या, आणि ती तेच शिकलेली आहे, ती पुढचंच म्हणून टाकते. मम्मीने जर असं म्हटलं की असं वाटते ना, ती पुढचं म्हणते 2 ठेवून द्या आणि त्याचा आम्हाला खूप हसा येतो. आणि संध्याकाळी आम्ही दोघीही मस्त असं तयार झालो होतो. बाकी घरातले सुद्धा सगळे तयार झाले होते आणि आता आम्हाला जायचं होतं बर्थडेसाठी. जवळच होता वेन्यू, त्याच्यामुळे आम्हाला पायी जायचं होतं. छान असं तयार झालो. अनायाने कसा बसा हा ड्रेस घातला, तयारच होत नव्हती ती घालायला आणि औक्षण करायचं होतं तिचं. सो सगळ्यांनी मिळून मस्त औक्षण करून घेतलं. हे जे दोन्ही ड्रेसेस तुम्ही बघताय ट्विनिंग करून घेतले आहेत आम्ही, आणि मी ते स्टिच करून घेतले आहे. मी जिथनं हे ड्रेसेस घेतले आहेत त्यांचं इंस्टाग्राम पेज, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सगळं काही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. तुम्हालाही जर का तुमच्या स्पेशल ओकेजनसाठी असे ड्रेसेस बनवून घ्यायचे असेल, पाहिजे तसं ते कस्टमाइज छान करून देतात. मी माझी डिझाईन त्यांना दिली होती, अकॉर्डिंगली त्यांनी आम्हाला छान असे ड्रेसेस बनवून दिले. आणि आता अनायाचे पेशन्स संपले आणि ती म्हणत होती की मला हा ड्रेस काढायचा आहे. आणि असं होण्याआधी आम्ही पटापट घराबाहेर पडलो. से हाय. आणि कोण कोण आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा. कोण आहे ग ननू, सांग बरं. हा अजून हा ही मामी ननू. थोडस क्यूट आहे ना, क्यूट क्यूट दिसते ना ननू. 2 दिवसाला चलो हॅपी बर्थडे नानू. नानूचं पूर्ण लक्ष आहे ड्रेस कसा काढू शकेल आणि बेल्ट कसा काढू शकेल मी, हो ना. कसं करायचं आहे, आपण कुठे चाललो आपण. हॅपी बर्थडे करायला. हॅपी बर्थडे डिअर. पकडून ठेवशील नानू, सोडेन का. हो काम नानू काम. चला नानू काम. असं कर, दूर कर हात. येश काम नानू. खूपच क्यूट दिसतोय ग. थँक्यू म्हणतो बाबाला. बाबाला नानू डान्स कसा करते. वाव. अमर अंकलला स्माइल करून दाखव. स्माइल. आणि तिथे गेल्यावर आम्हाला एक गोष्ट कळली की आतमध्ये कॅमेरा नेता येत नाही आहे, त्याच्यासाठी परमिशन लागते. आणि माझं मूड ऑफ झालं की इतकी सगळी प्लॅनिंग करायची आणि वेळेवर अशी गोष्ट कळली. त्यांनी आधी सांगायला पाहिजे होतं. मी तर काय बर्थडे म्हटलं की कॅमेरा म्हणजे एकदम नॉर्मल आहे आणि मी कॅमेरामॅन सांगितले होते. सो तिथे गेल्यावर कळल्यावर मग म्हटलं जाऊ दे, वर माहिती नाही नेता येईल की नाही कॅमेरा, पण ॲटलिस्ट आपण थोडासा फोटोशूट खाली करून घेऊ. ऑलरेडी 2-3 गेस्ट आले होते, तरीसुद्धा आम्ही खाली थोडासा फोटोशूट केला आणि त्यानंतर वर जायचं ठरवलं. आणि मग यांना सांगितलं की तुम्ही बघा काहीतरी कुठून तरी जुगाड करून जर तुम्हाला वर येता येत असेल तर प्लीज या.
आणि फोटोग्राफर पण तुम्ही बघितलेच असेल, याआधी पण भरपूरदा आमच्या सगळ्या इव्हेंट्सला हेच असतात. माझ्या बेबी शॉवरपासून जे काही इव्हेंट्स आमचे झाले आहेत तेव्हा हेच फोटोग्राफर होते. तर मी यांची डिटेल्ससुद्धा यांचं इंस्टाग्राम पेज खाली मेन्शन करते. तुम्हालाही कुणाला जर काही फोटोग्राफी करायची असेल तर नक्की पेज चेकआउट करा. खूप सुंदर असे फोटोशूट ते करतात. माझे बाकी ओकेजन्स जे होते म्हणजे गणपतीचा शूट म्हणा किंवा दिवाळीचा शूट म्हणा, जे अनायाच्या फर्स्ट इयरमध्ये मी केले होते ते सगळे यांनीच केले होते आणि ते सगळे खूप सुंदर होते. थोडासा फोटोशूट करून आम्ही वर गेलो. याची फोटोज व्हिडिओज मी लवकरच तुमच्याशी शेअर करेल. आणि मग त्यानंतर बऱ्यापैकी गेस्ट जमले होते. आता म्हटलं चला आपण बर्थडेला सुरुवात करू. आणि सगळ्यात पहिले मुलांसाठी एक छोटासा गेम आम्ही ठेवला होता. सो मुलांनाही थोडीशी मज्जा येते आणि त्यांना बर्थडे एन्जॉय केल्यासारखं वाटते म्हणून इथे म्युझिकल चेअर होणार होतं. पण अनायाचं अजिबात मूड नव्हतं. नाही तेव्हा ती इतकी हॅपी असते खेळायचं म्हटलं म्हणजे. पण आज तिला काही खेळायची इच्छा नव्हती. म्हटलं चल तिचा बर्थडे आहे तर आपण तिला थोडंसं एंटरटेन करू आणि आपण तिच्यासोबत खेळू असं म्हणून मग आम्ही तो गेम सुरू केला. आणि बर्थडे डेकोरेशन तुम्हाला मागे दिसत असेल. यावेळी मी डेकोरेशनसाठी सेपरेट कोणाला सांगितलं नव्हतं. त्यांनाच बलून आणून दिले होते आणि त्यांनी सिम्पल असं डेकोरेशन करून ठेवलं होतं. मी यावेळी जंगल थीम ठेवली होती कारण ड्रेसेस पण त्याच हिशोबाने रेड ठेवले म्हणजे रेड ग्रीन येल्लो असं काहीचं कॉम्बिनेशन दिसेल. आणि केक पण तुम्ही पुढे बघाच, मी खूप सुंदर असा केक सांगितला होता आणि तसाच एकदम हुबेहूब तो बनवून दिलेला आहे. सो इकडे म्युझिकल चेअर झालं. मुलांनी खूप मजा केली आणि मला पूर्ण वेळ अनायाला घेऊनच करावं लागलं. आणि जंगल थीम ठेवण्याचं कारण असं होतं कारण अनायाला ॲनिमल्स खूप आवडतात. गेम्स खेळून झाल्यानंतर केक कटिंग होतं आणि हा होता तो सुंदर केक. मी 2 kgचा केक सांगितला होता. जंगल थीम होती. मी केकची डिझाईन दिली होती आणि प्राचीने तो केक बनवला. प्राची केकची ऑर्डर घेते. पुण्यात तुम्हाला कुठेही ऑर्डर हवी असेल केकची, कुठलाही फ्लेवर असू दे, कुठलीही डिझाईन असू दे, कस्टमाइज तुम्हाला पाहिजे तसा केक बनवून मिळेल. तर मी तिचेही डिटेल्स खाली मेन्शन करते. तुम्ही नक्की चेकआउट करा एकदा. केक कटिंग झाला आणि अनायाला कशातच इंटरेस्ट नव्हता. तिला फक्त केक खायचा होता. तिला कोण गिफ्ट आणताय, कोण गिफ्ट देत आहे, तिला कशाचाच उत्साह नव्हता. कारण तिला बहुतेक भूक पण लागली होती. कारण घरून निघताना तिच्या मागे मी खूप लागली पण तिला काही खायचं नव्हतं. मुलांचं असंच असतं, मुडी काम. आणि मग जेव्हा तिला भूक लागली होती तिला काहीच सुचत नव्हतं. पहिले तिला थोडेसे फ्राईज खाऊ दिले जे आम्ही कधीच खाऊ देत नाही. पण म्हटलं ठीक आहे खातो आजचा दिवस, कारण मग आम्हाला संगीत खुर्ची खेळायची होती. केक कटिंग झालं, सगळ्यांचं खाऊन पिऊन झालं आणि त्यानंतर फायनली आमचं यूट्यूब प्ले बटन आम्ही ओपन केलं. मी याच ओकेजनसाठी ते ठेवलं होतं की आपण याच दिवशी ते ओपन करू, सगळे असतात पण आणि छान वाटेल. सो आज हे आमचं स्वप्नाचं यूट्यूब बटन फायनली आमच्या घरी आलेलं आहे. तर त्यानंतर सगळे निरोप घेत होते आणि मला कॉंग्रॅच्युलेट करत होते. सो थोडेसे ते ग्लिम्स घेतले आणि यासोबतच आजचा दिवस संपवला. फार असा मी व्हिडिओ शूट करू शकले नाही, पण जेवढं काही मी शेअर करू शकले ते तुमच्याशी शेअर केलं आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचे डिटेलमध्ये काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या असेल, काही डाऊट्स असतील, मी काही सांगायचं सुटलं असेल तर मला नक्की कॉमेंट करून विचारा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल.
आणि 10:30 वाजले. आत्ता आम्ही घरी आलो. अनाया अजून फ्रेश आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनायाने अजिबात चिडचिड केली नाही. पण हां, म्हणजे ती खूप ॲक्टिव्ह नव्हती किंवा सगळ्यांशी खूप अशी बोलत नव्हती जशी ती घरात बोलते, कारण तिला खूप सारे लोक बघून थोडंसं असं झालं असेल. बट तिने काही त्रास दिला नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रेस ठेवला. घरात झालं होतं तिचं की माझा ड्रेस काढून दे. खूप मेहनत करून आम्ही तिला ड्रेस घालून दिला. आणि बलून्सचा पण किस्सा सांगते. 2दा बलून्सचा किस्सा झाला. काल बलून आणलेले मी घरात ठेवले होते सायकलला लावून की हे उडाले नाही पाहिजे आणि उद्या आपल्याला एंट्रीच्या वेळी ते छान वाटतील, असं तिला आपण धावायला लावू असं ते बलून्स घेऊन. मग ते रोशनने बाल्कनीमध्ये नेऊन ठेवले आणि ते हवेने उडून गेले. मी त्याला सांगितलं की ते उडतील. तो म्हणला नाही, कपडे इथे नाही उडणार. आणि असं करून ते सकाळी माझ्या डोळ्यांसमोर उडाले, पण मी काहीच करू शकले नाही. मग त्यानंतर रोशन परत घेऊन आला. कारमध्येच ठेवले. जाताना आम्ही ते घेऊन गेलो आणि आम्हाला जी भीती होती की अनाया ते हवेत सोडेलच, खूप वाचवले तिच्यापासनं की आपण फोटोग्राफी होईपर्यंत तरी ॲटलिस्ट ते ठेवू. पण एक्झॅक्टली जेव्हा फोटो काढायचा तेव्हाच तिने ते सोडून दिले आणि ते काही झालं नाही. परत एक प्रॉब्लेम झाली होती. फोटोग्राफर्सला आतमध्ये कॅमेरा घेऊन येऊ देत नव्हते. सो परत माझं मूड थोडंसं ऑफ झालं की आपण एवढी प्लॅनिंग करायची, त्याच्यासाठी आधी परमिशन घ्यावी लागते हे मला माहितीच नव्हतं. आणि मग इतका छान कॅमेरा आहे, सगळं आहे आणि मग त्याच्यानंतरही आपल्याला फोटोज व्हिडिओज क्लिक करता येत नाही आहे, ते थोडंसं वाटत होतं. पण कसं तरी मॅनेज करून आम्ही ते आतमध्ये आले फोटोग्राफर आणि खूप छान असा इव्हेंट झाला. खूप मस्त बर्थडे सेलिब्रेट झाला. सो तुम्ही आय होप ब्लॉगमध्ये पूर्ण एन्जॉय केलं असेल. अँड ऑल क्रेडिट्स टू माय वहिनी की जिने ते व्हिडिओ शूट केले आहेत, तर मी तुमच्याशी शेअर करू शकेल. आणि बाकी मग तुम्हाला कसा वाटला बर्थडे हे नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुमचे छान छान विशेष, तुमचे छान छान आशीर्वाद अनायापर्यंत नक्की पोहोचू द्या. आणि भेटूया मग अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. आतासाठी मी हा ब्लॉग एंड करते. फार असा मोठा नसणार आहे, पण जेवढं काही ग्लिम्स मी शेअर करू शकेल ते मी नक्कीच करेल. आणि आम्ही तिथनं काही खाऊन आलेलो नाही आहे, पण आत्ता घरात काहीतरी ऑर्डर करतो, कारण मी, वहिनी आणि रोशन आम्ही कामाकामांमध्ये किंवा अनाया पूर्ण वेळ माझ्याजवळ होती, त्याच्यामुळे मग आमचं खाणं राहून गेलं. सो आता काहीतरी ऑर्डर करून आम्ही खातो आणि यासोबतच आजचा दिवस संपवते. भेटूया पुढच्या अशा छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ 3 दिवसानंतरचा आहे. म्हटलं चला आजच्या ब्लॉगमध्येच तो इंटिग्रेट करू, कारण तो अनायाच्या बर्थडेचाच होता. काही कारणांमुळे नेहा, राजेश अनायाच्या बर्थडेला येऊ शकले नव्हते, म्हणून त्यांनी छोटंसं असं सेलिब्रेशन त्यांच्या घरातच केलं आणि अनायाने ते खूप एन्जॉय केलं. झाला ना तुझा? अरे वा, तुम्हाला केक कुठे भेटला एवढा छोटूसा मस्त? हॅपी बर्थडे. ओके. कुणाचा बर्थडे? ए थांब ना ग, थांब ना ग, बलून आहे. बर्थडे टू यू. नानू, तुझा बर्थडे किती दिवस पुरणार आहे ग? फर्स्ट अँड ओनली वन. हो, तिला केक मिळाला. हो, त्या दिवशी बर्थडे दिवशी आम्हा दोघांना मागावं लागला तेव्हा दिला तिने. बाकी मम्मी, अंकु दादा नो. हॅपी बर्थडे. कोणाला ग?